शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा राजकीय भूकंप होणार असा दावा केलाय। यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जातंय असे उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच आगामी काळात ठाकरे गटाचे 10 ते 12 माजी आमदार शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील असाही दावा त्यांनी केलाय। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। की ऑपरेशन शिवधनुष्य, ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये। 15 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होतील। तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा, मला तोंड उडायला लावू नका। प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे। आमचा सगळा गाळ गेलेला आहे, जे राहिले आहेत ते राहणारच आहे। ऑपरेशन गुवाहाटी नंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यात ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आले। उदय सामंतांनी महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू केलं असून मोठे राजकीय भूकंपाचे दावे केले आहेत। रत्नागिरीमधून या ऑपरेशनची सुरुवात होणार असल्याचा मोठा दावा देखील उदय सामंतांनी केलाय। दरम्यान उदय सामंतांच्या दाव्यानंतर राजन साळवींनी देखील एक सूचक वक्तव्य केलंय। मिशन शिवधनुष्य किंवा ऑपरेशन शिवधनुष्य, ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये। अनेकांनी मला पत्रकारांनी विचारलं की कोण माजी आमदार येणार आहेत। तुमच्या जे मनात आहे ते आमच्या मनात नाही, ते मी स्पष्ट सांगतो। 15 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक पक्षप्रवेश होतील। तुम्हाला अपेक्षित असलेले देखील होतील आणि तुम्हाला अपेक्षित नसलेले देखील पक्षप्रवेश होतील। पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत। प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजापूर लांजाडे निघालेला आहे। बरं, उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ। तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा, मला तोंड उडायला लावू नका। आमचा सगळा गाळ गेलेला आहे, जे राहिले आहेत ते राहणारच आहे। उदय सामंतांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवारांनी उदय सामंतांवर टीकास्त्र डागले। तसंच उद्धव ठाकरेंचे लोक पक्ष सोडून जाणार नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। काही लोकांचे फोटो मी पाहिले, काही खासदारांचे, आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोडतील म्हणजे ठाकरेंची, हे अजिबात मला पटत नाही। तर काही माणसं अशी आहेत सेनेमध्ये, सेना म्हणजे उद्धव ठाकरे, ते काय वाचतील ते त्या करते। सामंतांचं स्टेटमेंट दावासंदर्भात मी पाहिलं, म्हणजे भाजपी गुंतवणूक करण्यासाठी ते दावासा गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही। मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी माझं नाव घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं म्हणजे मी नक्की राजकीयदृष्ट्या मोठा झालेला आहे असं मी जाणीव झाली। मी दावोसला गेल्यानंतर इथं जे काही लोक माझी बदनामी करत होते, काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचं उत्तर मी दावोसमधनं दिलेलं होतं आणि माझ्याकडे जी काय आकडेवारी होती आमदारांची खासदारांची ती मी दावोसमधनं मांडली। एवढंच नव्हे, मवियामधील 10 ते 12 आमदार महिनाभरात शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील असा दावा देखील सामंतांनी केला। मी जे आता सध्या वास्तव आहे ते तुम्हाला मी सांगितलं। 10 ते 12 माजी आमदार येत्या दीड महिन्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करतील। खासदारकीचे लढलेले उमेदवार हे देखील साहेबांबरोबर येतील। ते फार मोठं परिवर्तन होणार आहे। रोज काहीतरी पार्टी सोडत राहायचं त्याने काय फरक पडत नाही। निष्ठावंत असतो, ज्यांना रंग सरण्यासारखे रोज स्वार्थासाठी बदलणाऱ्या लोकांच्या बद्दल आपण आपली जीवा का विटाळावी असं मला वाटतं। उदय सामंतांनी केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय। त्यामुळे आगामी काळात कोणाला धक्का बसणार आणि कोणाच्या पक्षात इनकमिंग होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.